परभणीत महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे आगळेवेगळे भीक मागो आंदोलन। परभणी शहराची सुबहसकाळ स्वच्छता करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या महानगरपालिकेच्या सफाई कामगार आणि कर्मचाऱ्यांवर आज प्रशासनाच्या उदासीनतेमुळे भीक मागो आंदोलन करण्याची वेळ आली आहे। कामबंद आंदोलनाचा आज तिसरा दिवस असूनही प्रशासनाला जाग येत नसल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी शनिवार बाजार ते आंदोलन मैदान या मार्गावर हे अनोखे आंदोलन केले। शहरातील नागरिकांना स्वच्छ आणि निरोग वातावरण लाभावे यासाठी हे कर्मचारी पहाटे 4 वाजल्यापासून आपल्या कामाला सुरुवात करतात। अहोरात्र जीवाचे रान करून शहर चकाचक ठेवणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर मात्र उपासमारीची वेळ ओढवली आहे। आंदोलनामागील प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत। पहिले कारण थकबाकी वेतन। कर्मचाऱ्यांचे मागील 5-5 महिने वेतन झाले नसल्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे। दुसरे कारण निवृत्ती वेतन व लाभ। तिसरे कारण शाळांवरील कर्मचाऱ्यांचे वेतन। महानगरपालिकेच्या शाळांवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे तब्बल 1.5 वर्षांपासून वेतन झाले नाही। चौथे कारण लाभांची वंचना। या कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाचा लाभ तसेच वाढीव भत्ता अद्याप मिळालेला नाही। लेकराबाळांच्या पोटाचा प्रश्न बिकट झाला असतानाही प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। प्रशासनाला या प्रखर आंदोलनातून योग्य तो संदेश मिळावा आणि लवकरात लवकर या हातांना न्याय व हक्काचे वेतन मिळावे अशी जोरदार मागणी समाजातर्फे होत असून या कर्मचाऱ्यांविषयी सर्वसामान्य नागरिकांमधून मोठी सहानुभूती व्यक्त केली जात आहे। की आम्ही तुम्ही जे निवेदन दिले ते आम्ही शासनाला मंत्रालयाला पाठवू आणि जोपर्यंत आमचा वाढीव अनुदान शासन मंजूर करत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालणार आहे। 10/8/2026 पासून आम्ही कामबंद आंदोलन केलेलं आहे। सर्व कर्मचाऱ्याच्या मागणी आमची एकच प्रामुख्याने मागणी आहे की पगारासाठी शासनाने अनुदान वाढवून द्यावा आणि जी अनुदानाची थकीत रक्कम आहे ती द्यावा की जेणेकरून कर्मचाऱ्याचा 5-5 महिन्याचा पगार आहे तो पगार होईल असं आम्ही आंदोलनाच्या दरम्यान हे केलेलं आणि त्याचाच भाग म्हणून आज एक आम्ही भीक मागवा मोर्चा काढलेला आहे आणि ते भीक मागून आम्ही शासनाला देणार आहोत। या दृष्टिकोनातून आज आम्ही मोर्चा देऊन आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलं आहे